नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तर मी आज निघालेलो आहे परभणीला. माझ्या मावस भावाचं लग्न आहे. तरी मी ट्रेन पकडलेली आहे पनवेलवरनं. आणि पनवेल हे लास्टचा स्टॉप असल्यामुळे इथं गर्दी नसते. तर मग मला चांगली जागा मिळालेली आहे ट्रेनमध्ये. तर अशा प्रकारे ट्रेनचा बाहेरचा लुक आहे. आणि हे स्टेशन आहे, पनवेलचं स्टेशन. आणि मी CSTला जाणार आहे आता. आणि CSTहून ट्रेन आहे डायरेक्ट परभणीला. तर मग अशा प्रकारे स्पीड बघा, बाकीच्या ज्या ट्रेन येतात त्याचा मस्त व्ह्यू दिसतोय आतमधनं, खूप छान वाटतं. आणि एकदा लोकलमध्ये बसल्यानंतर तर बघा तिची एक वेगळीच मजा असते. आणि हे जे आहे ते मी वाशी स्टेशन क्रॉस केलं होतं. आणि इतकं प्रदूषण आहे ना, धूळ, एवढी धूळ आहे ते समोरचं काहीच दिसत नाही. थोड्या वेळामध्ये मी पोहोचलो आहे CSTला. आणि थोडंसं गर्दी कमी झाल्यानंतर मी थोडंसं दारावर मध्ये उभा आहे, दाराच्या त्या साईडला. आणि थोडा लूक घेतलेला आहे. आणि वाजले होते 6 आणि पूर्ण असा ऑफिस सुटण्याचा टाईम होता. खूप रश होता. आता मी लांबून घेतलेला आहे, जवळ गेला आणि तितका रश होता ना, मला चालायला देखील जागा नव्हती. मग अशा प्रकारे मी माझ्या ट्रेनमध्ये आलेलो आहे. तर मला स्लीपरचं तिकीट नव्हतं मिळालेलं, कॅन्सल झालेलं. तर मग मी सिटिंगचं पण एक रिझर्व बुक करून ठेवलं होतं. तर मग सिटिंगमध्येच मी गेलो. खूप परेशानी झाली, कारण की कंटिन्यू बसून प्रवास करणं खूप शक्य नाही. कारण की बघा ना, गाडी तिथनं होती 6:45ला आणि पोहोचली 6 वाजता. तर जवळपास एक 11-12 तासाचा प्रवास होता. खूप कठीण गेलेला. आता हे नॉर्मली बघायचं झालं तर रिझर्वेशन असेल तरच ट्रेनचा प्रवास खूप छान असतो. अदरवाईज खूप परेशानी होते. आणि सिटिंगमध्ये तर एवढी परेशानी होते, विचारायचंच काम नाही. कसारा स्टेशन आहे, या ठिकाणी थांबलेली आहे गाडी. कारण की चढ आहे समोर आणि मागून आणि पुढून बहुतेक डब्बा लागतो ट्रेनचा, जो इंजिन असतं त्याचा. आणि इमर्जन्सी एक्झिस्ट बघा. आजकाल ट्रॅव्हल्समध्ये खूपच इश्यू होत आहेत. आता हे ऑलरेडी ट्रेनमध्ये आहे. तर अशा प्रकारे माझा प्रवास झालेला आहे.